रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि अतूट प्रेमाचा सण आहे। या दिवशी बहीण भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करते। रक्षाबंधन या शब्दाचा अर्थच संरक्षणाचे बंधन असा आहे आणि म्हणून गेली 25 वर्षे स्वमग्न मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या प्रसन्न ऑटिझम सेंटरचे विद्यार्थी दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करतात। पर्यावरण, चांद्रयान, वर्ल्ड कप अशा विषयांनंतर यावर्षी ऑपरेशन सिंदूर या विषयावर रक्षाबंधन साजरे करण्यात आले। यासाठी या स्वमग्न विद्यार्थ्यांनी सैनिकांच्या रायफलची प्रतिकात्मक प्रतिकृती तयार केली होती। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कमांडर श्री प्रमोद पळसुले यांच्यासह मुलांनी रायफलला राखी बांधून ऑपरेशन सिंदूर बद्दल सैनिकांना मानवंदना दिली। प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या प्रमुख साधना गोडबोले यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमासाठी सुधीर गोगटे, रोहित फडणीस, भुवनेश कुलकर्णी, नेहा गद्रे तसेच विश्वस्त शुभदा पेंढारकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। माननीय प्रमोद पळसुले यांनी मुलांची आणि संस्थेची आवर्जून माहिती घेतली आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात।